नमस्कार मित्रांनो, वैभव गाणेकर यार. माझ्या पाठी तुम्हाला चर्चगेट स्टेशन दिसत असेल आणि माझ्या पाठी वानखेडे स्टेडियमसुद्धा दिसत असेल. तर आजचा विषय काळा घोडा. अचानक भर आज शनिवार आहे, 7 फेब्रुवारी. तो काळा घोडाचा लास्ट डे आहे आणि अचानक भयानक माझे बोईसरचे म्हणजे प्रिव्हियस कंपनीचे माझे कलिग्स त्यांनी मला मेसेज केला की वैभव आपण जातो आहे. आणि त्यांच्या अचानक भयानक मेसेजमुळे मला चर्चगेट स्टेशनला यावं लागलं. आय डोंट नो तुम्हाला चर्चगेट स्टेशन दिसतं आहे की नाही, कारण मला तिथे खूप नॉईज होता आणि मला नॉईजमध्ये आवाज येणार नाही. माझा जो माईक घेतलेला तो सुद्धा खराब झाला आहे. खूप वेगळी गोष्ट आहे. असो, तर माझ्या पाठी वानखेडे स्टेडियम आहे आणि वानखेडे स्टेडियममध्ये मॅच चालू आहे इंडिया वर्सेस USA. तर एकंदरीत चर्चगेट स्टेशनला खूप धमाकोल चालू आहे, म्हणजे खूप गर्दी आहे. आणि माझे मित्र आता मला माहिती नाही दिसतात की नाही, ते आता येतील. चला बाय, थँक्यू. माणसं खूप हे असतात, काय बोलतात त्याला, एक्सायटेड असतात ब्लॉग म्हटल्यावर. फक्त आपल्यालाच लाज येतं सोडतो, ते लाजायचं नाही, सोडून द्यायचं. मी तर बेशरम माणूस आहे, बेकार बेशरम. मी ह्याच्या आधी जो वॉक करायचो तर पुणे वगैरे चालताना वगैरे बेशर्मासारखे ब्लॉग करायचो. आता थोडासा कॉन्फिडन्स कमी झाला आहे, पण आता परत गेन करतो. तर मित्रांनो, आपले मित्र इथं आले आहेत जवळपास. मला माहिती नाही ते कुठे, मला त्यांना शोधायचं आहे. 305ची बस लागल्यामुळे कुठेतरी. त्यांच्यासाठी फ्रँकी पण घेतली आपण, पण हे आहेत कुठे. मला ते बोईसरवरून काळा घोडा बघायला का आले नाही आहे. तर मित्रांनो, भेटलं का आपल्याला ही सगळी मंडळी. सर तू टकलू का झाल्यास, मला उत्तर दे. माझी इच्छा झाली होती मस्तपैकी. सौरभची मदत मागितली. कसली? की मला चांगली मुलगी भेटावी करून, त्याच्यामुळे त्यांनी केस दान केलेले आहेत. आता तू कुठे गेलेला? बालाजीला गेलेला. कांचा बाय जगन्नाथपुरी तिथे हे घेतलेला, नमस मागितलेला. ओके. तेव्हा सौरभ सगळा फोटो टोपीमध्ये होता. मी सौरभचे असे 4-5 फोटो टाकेल अशा मध्ये ज्या सौरभ टोपीमध्ये आहे. तर हे आपल्याला भेटलं. आपण बसने जातो आता काळा घोड्याला. खूप अचानक स्पॉन्टेनियसली ठरलेला हा प्लॅन आहे यांचा. मला काही कळत नाही हे बोईसरला कसे पोचणार आहेत. 11:30ची ट्रेन आहे, 8:15 वाजले आता. 11:30ची विरारवरून ट्रेन आहे, 8:15 वाजले. मित्रांनो, आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार यांना 10 मिनिटं फक्त काळा घोडा फेस्टिवल हे करायचं आहे, फिरायचं आहे. आणि या ना, यांना फक्त 10 मिनिटात काळा घोडा फेस्टिवल कम्प्लीट करायचं आहे. यांचे कॅल्क्युलेशनच कळले नाही मला. हे बोईसरवरून आलेत आणि त्यांना आता कितीची ट्रेन पकडायची आहे सौरभ? 9:48ची ट्रेन पकडायची आहे ना. आणि आता वाजलेत 9. इथून 10 मिनिटात दर्शन करून डायरेक्ट 9:48ची ट्रेन आणि सगळं कट टू कट कारभार आहे. सो बोईसरवाल्यांचा काय भरोसा नसतो. हे मी गेल्या 2.5 वर्षात अनुभवलंय, तेव्हा मला काही नवीन वाटत नाही, पण तुम्हाला नवीन वाटत असेल. चला बघूया होत आहे काय 10 मिनिटात. मित्रांनो, 10 मिनिटाची सुरुवात झालेली आहे. तर 10 मिनिटात हे लोक काय काय कव्हर करतात म्हणजे बघण्यासारखं आहे. बघूया यांना जमतंय का ते सगळं. डान्सिंग मला घोडा आहे बघ, डान्सिंग मला घोडा. डान्सिंग आहे, डिस्कोचा आहे तो.
मित्रांनो आम्ही बरंच काय काय बघतोय, आम्हाला कळत नाही काय काय सुद्धा बघतोय. आता जॉमेट्री दिसते आम्हाला. पहिली ते 10वी पर्यंत काही लक्ष नाही दिलं, फक्त हे आता बघायला आम्ही घ्यायला लागलो. पण ह्याचा अर्थ काय असतो ते पर्यंत कळालं नाही आपल्याला. ह्याचा अर्थ काय असतो ते ह्याचा माप घ्यायला, माप काढायला आपल्याला शाळेत शिकवलंय. तसंच राहायचा. हां तर मित्रांनो मला इकडचं आर्ट खरंच खूप आवडलं आहे. म्हणजे बिंग अ डिझायनर, टेक्स्टाईल डिझायनर, टेक्स्टाईल प्रिंट डिझायनर, इकडचे कलर्स वगैरे खूप सोबत आहेत आणि प्रिंट्स पण खूप छान आहेत. म्हणजे मला खूप इन्स्पिरेशन मिळतं आहे. सो माईट बी मी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करतो. माझे ते जॉबला आहे त्यांना आवडतील इन्स्पिरेशन. सो बघूया. आज जास्त ना 10 मिनिटाचा छोटा ट्रिप संपलेला आहे. घरी 2 तासाचा प्रवास करून आम्ही इकडे आले. 10 मिनिटासाठी 2.5 तासाचा प्रवास करून इकडे आलेले. आता परत 10 मिनिटं इकडे आता आम्ही बघितलेलं आहे कालाघोडा. आणि आता परत 2.5 तास ट्रॅव्हल करून जाणार आहेत. म्हणजे 2.5 तास ट्रॅव्हल करून आले इकडे फक्त 10 मिनिटासाठी. तर मित्रांनो यांचं झालं आहे थोडक्यात 10 मिनिटात मी काय काय पाहिलं माहिती नाही. त्यांना एकदम मी रिव्ह्यू घेईन. आता त्यांना एक पुढचा मेन टास्क आहे की बोरिवलीवरून नंदुरबार एक्सप्रेस पकडायची जी बोईसरला थांबते, जी 10:50ला सुटते बोईसरवरून, सॉरी बोरिवलीवरून. सो बोरिवली ते बोईसर त्यांचा प्रवास आहे. बघूया त्यांना ती सुटते का. आता तो टास्क सबमिट करायचा आहे. मजा येते मला. किती रिस्की आम्ही कसा कास केला धावत मला वाटतं बघायचं ना 10:50ची ट्रेन कशी भेटते. इफ जर 10:50ची ट्रेन नाही भेटली तर मी यांना मरीन लाईन्सला घेऊन येणार परत आणि नाईट आउट करायला होणार. ऑप्शन नाही त्यांच्याकडे. मला काही चालणार आहे. मी तर भोईसरला पण जाऊ शकतो. हां तर मित्रांनो आता आमच्या बाजूला हा मुंबई हायकोर्ट आहे आणि हा पूर्ण फोर्टचा एरिया. तर बेसिकली आता एक पुस्तक वाचतं. त्या पुस्तकात हा मुंबईचा संदर्भ आहे म्हणून मला सांगावं इथे थोडंसं. तर थांबा. या कोर्टामध्ये तुषार कधी ना कधी साखळी बनवा. साखळी तुषार मूवी थांबा. आधी आम्ही रस्ता क्रॉस करतो. या सिडला पाडा 5 टन मेला तर तूच मरेल. अरे मेला तर तूच मरेल. थांब. पागल आहे मुलं. बोईसर हॅलो. सो इतिहास सांगतो थोडक्यात. पोर्शे भाई रिक्स घेतोय. घेणार आहे हा रिक्स घेतोय. जर पोर्शेमध्ये ड्रायव्हर चालू असेल तर तो निबंध लिहून निघून असो. तर मुंबईचा इतिहास. तर जेव्हा सुरतला महाराजांनी 2दा लूट केली त्याच्यानंतर तिथले व्यापारी बरेच खळबळले. मेन कारणच आपलं हे होतं सुरतीच्या लुटीचं की तिथला व्यापार आपल्यासारख्या ठिकाणी यावा. सो ते सफल झालेलं. फक्त ही मुंबई मराठ्यांच्या काबाची भरपूर नव्हतीच नसल्याच जमाय. म्हणजे पोर्तुगीज त्यानंतर इंग्रजीने राज्य केलं. पण हा सगळा फोर्टचा एरिया होता आणि त्यामुळे याला फोर्ट बोलतात. भले आता फोर्टची भिंत वगैरे उरली नाही. पोर्तुगीजने राज केलेला आता पॉलिटिशियन लोकांनाही राज करत आहेत. बस बस कोण नाही. राज करत राहणार. बस हा राज आहे. राजच राज असेल. सो एन्जॉय. माझी सॅटर्डे छान जाते. ह्यांचं मला माहिती नाही काय होणार होते. ह्यांना जॉब करायचा आहे. माझी सॅटर्डे नाईटची मस्त सोय आहे. आता मी असं विश करतोय. हा मी अशी विश करतो की यांची ट्रेन मिस व्हावी आणि आम्ही मरीन लाईन्सला जावं. मी एन्जॉय करेन. अरे माझ्या प्रिव्हियस कंपनीचा अर्धा डिपार्टमेंट इथेच आहे ट्रान्सफर प्रिंटचा. सो बघूया आता. भाई इसमें भरना यार. मजा नहीं आएगा यार. चालू आहे का व्हिडिओ. चालू आहे ब्रो. इथे या. छूटेगा इसके लिए 948 का है भाई. नहीं प्लीज हातात घ्या.
ये लिहा भाई आमचे 20-20 चे आहे. ये ना ये अरे मेरा मोबाइल किधर है? अरे मेरे पास 20 का होगा भाई 20 का. अरे वा किती बरं. 10% चार्जिंग वैसे भी ना. Cheers. ना ATM payment of 130 rupees. हा दुसरा आहे, मी पहिला आहे. सोबत लास्ट आहे जो लास्ट पिएगा वो पैसा भरेगा. पहिला भरलं नाही. तर मित्रांनो मी आता नालासोपाऱ्याला पोचलो आहे. मोबाईलची बॅटरी 1% आहे म्हणून म्हटलं व्लॉग शेवट करून घ्यावा आणि संपवून टाकावा. तर चर्चगेटवरून आम्ही ट्रेन पकडली आणि मी बोरवलीला पोचलो. बोरवलीवरून नंदुरबार एक्सप्रेस पकडणार होते ते, जी विरारला थांबते. मी पण तीच पकडून विरारला येणार होतो, पण तिथे अवध एक्सप्रेस आली. तिथे अवध एक्सप्रेस पकडून जी अवध डायरेक्ट बोरवली ती बोरसर होते, ते बोरसरला निघून गेले आणि मी विरारला आलो. सो हा प्लॅन खूप असा अचानक होता, स्पॉन्टेस, म्हणजे काही दिवसात ठरलेलं नव्हतं. सो हां, काय असं ठरलेलं नव्हतं, फक्त करायचं होतं. प्लॅन काहीतरी आपलं करायचं आणि करायचं. अचानक मी ऑफिसमधून निघालो, त्यांचा फोन आला, चल वैभव. ते पण अचानक ऑफिसमधून निघाले, चला. सो खूप अचानक प्लॅन होता. माझा ब्लॉग काही शूट करायचं, कसे अँगल घ्यायचे, काहीच ठरलेलं नव्हतं. म्हणजे जनरली मी असं नाही करायचं ठरवलं आहे, सगळं ठरवूनच करायचं ठरवलं, पण नाही झालं. पण मजा आली मला. म्हटलं आता शेवट करून, आज शनिवार आहे, आज रात्री मस्त नाईट करून एडिट करून उद्या पोस्ट करूया. बघू जमते काय. जर तुम्ही आता हा उद्या रविवारी पाहते म्हणजे हे पोस्ट झालं आहे. हां, सो फोनची बॅटरी 1% आहे. बाय. मजा करा, फिरत राहा, आनंद घ्या.